ठाकूर ब्लॉग्स मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या गणपतीला किती वर्ष झाली? आमच्या गावापासून गणपती आमच्याकडे नाही बोलाल तर 125 वर्ष होत आलेले आहेत. उरणबोरी एक्सप्रेस ध्रुवीधर सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय आपल्या मित्रांच्या घरी गणपतीला पाया पडायला. कीच आता वाजले तर 7:30. जाऊया, कारण असा हिशोब ठेवला की रात्री करूया तर लाइटिंग वगैरे असल्यावरती मूर्ती अजून भारी वाटेल. सो आता आपला तुम्हाला मी घरातला गणपती दाखवतो. आपला काटकरांचा राजा वर्ष 20वे. आणि आज आपल्याकडे स्पेशल पाहुणा म्हणजे पहिल्याच दिवशी हितेन दादा आलाय. हितेन ठाकूर ब्लॉग्स. मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? मस्तपैकी याच्या चॅनलला पण फुल सपोर्ट करा. आणि डेकोरेशन बाप्पाचा एक नंबर आहे. काटकरांचा राजा वर्ष 20वा हा हे भारी वाटला मला, एकदम युनिक. मी आता म्हणजे सगळे तर माझा पण ब्लॉग चालू मी सगळे तर जाऊन आलो, पण हा बघितला एकदम मस्त वाटला. पाठचा म्हणजे तो नाव टाकलाय, तो हा नाव टाकलाय तो खास एकदम. सो आता जाऊया थोड्या वेळाने सगळे गणपती एक्सप्लोर करूया. दादासोबत थोडासा टाइम स्पेंड करूया. तर जसं तुम्हाला बोललेलो आपण खरं तर मनपाट भेटणार होतो डायरेक्ट, पण आता हितेन दादा जस्ट गेला आणि लगेच आपल्याकडे कौशल दादा आलाय. कौशल दादा भेटतं आपल्याला. सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपला मित्र आहे दक्ष काटकर ब्लॉग्स, त्याला जरा सपोर्ट करा, त्याला प्रेम द्या त्या चॅनलला. आणि खूप छान छान असे मिनी ब्लॉग्स त्याचे बघतो मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण खूप छान असे व्हिडिओ काढतो तो. तर त्याला सपोर्टची गरज आहे, सपोर्ट करा. आणि त्याच्या घरी आज आलं आणि त्याने आम्हाला आमंत्रण केलं आहे. त्याच्या बाप्पाच्या खूप खूप धन्यवाद आमंत्रण केल्याबद्दल. तर थँक्यू कौशल दादा. दादाने जसं सांगितलं तसं नक्की सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दादाला आपण थोड्या वेळाने निरोप देऊया, जाऊया आणि बाकीचे आपले सगळे गणपती एक्सप्लोर करूया. सो व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर आता आपण आलोय आपले आनंद काका जे आहेत, मीन्स ॲक्टर पण आहेत, ते चांगलेच ॲक्टर आहेत. आपल्या कांट्याच्या राजे पेजसाठी त्यांनी 1-2 व्हिडिओ सुद्धा क्रिएट केलेत. सो आता आपण आलोय त्यांच्या घरी पाया पडायला. बोला गणपती बाप्पा. इकडे तुम्ही मूर्ती बघू शकता. गणपती बाप्पा मागे आय गेस कृष्ण आहे ना, विष्णू अवतार आहे आणि दश अवतार आहेत मागे सगळे. आणि इकडे आपली मूर्ती तुम्ही बघू शकता. मस्त अप्रतिम मूर्ती आहे. डेकोरेशन सुद्धा मस्त आहे. काका किती वर्ष झाली? 21. सो 21च्या वर्षांच्या वरती झालेत गणपतीला. खरंच मस्त. हाय. तो आता जस्ट रडलाय. काकांनी आपल्याला नाश्त्याला आपला 2 वडे, चटणी आणि मस्त पेढा दिलाय. नाश्ता करून घेऊया पहिले आणि मग नंतर एक आपले चेतन दादा आहेत, ते येत आहेत, त्यांची इंटरव्ह्यू घेऊया. तर आता आपल्यासोबत चेतन दादा आहेत. चेतन दादा नमस्कार. तर काका आपले रायटर आहेत. काकांनी एक बुक लिहिले. काका बुकचं नाव काय आहे? कृष्ण बुकचं नाव आहे. ओके. आणि मी कृष्ण कसा बनेन यासाठी ही बुक लिहिलेली आहे. तर तुम्ही जरूर वाचा. आणि याआधी कुठली एक बुक तुम्ही पब्लिश केलेलीत ना, नाव काय त्या बुकचं? त्याच्या आधी एक कल्कीवरती बुक लिहिलेली आहे. ओके. अवतार ऑफ विष्णू म्हणून. म्हणजे सगळ्या स्पिरिच्युअल बुक्स लिहिताय तुम्ही. तर नक्कीच मी पण तुम्हाला रेकमेंड करीन ही बुक तुम्ही नक्की रीड करा. खरंच अप्रतिम बुक आहे. लेखक चेतन ठक्कर तुम्ही बघू शकता. आणि आपल्या अजून काका तुम्ही जेव्हा बुक लिहाल तेव्हा नक्कीच आम्हाला सांगा. आपण आपल्या फॅमिलीला नक्कीच सांगू चेक करायला. थँक्यू. आता आलो आपण हंसराज दादाच्या घरी. आता गणपती तुम्ही बघू शकता. कोळ्यांचा राजा. मस्त साधं सिंपल असं डेकोरेशन केलंय. मूर्ती पण खरंच खूप भारी वाटते. बोला गणपती बाप्पा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपल्या गणपतीला किती वर्ष झाली? आमच्या गावापासून गणपती आमच्याकडे नाही बोलाल तर 125 वर्ष होत आलेले आहेत गणपतीला. 125 वर्ष म्हणजे 2 पिढ्या आधीपासून? हो, 2-3 पिढ्या अगोदरपासून आमच्या घरी गणपती असतो. कारण गावामध्ये आमच्या गावात 3 गणपती होते.
त्याच्यानंतर आता हे गावामध्ये एक प्रथा आहे, कारण गणपती हा सार्वजनिक गणपती आहे. लोकमान्य टिळकांनी हा गणपतीचा सण साजरा केला, परंतु या गणपतीच्या उत्सवामधून आज घराघरामध्ये कुटुंबामध्ये आपुलकीचं नातं सुरू झालं. कारण उत्सव येतात ते आपल्या जीवनामध्ये गोडवा वाढवण्यासाठी उत्सव येत असतात, आणि असंच उत्सव यायला पाहिजे. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आपुलकीचं नातं असायलाच पाहिजे, कारण आपुलकीच्या नात्यामुळे आपले कुटुंब एकत्र राहतात. म्हणून हे ऋषी मुनींनी हे उत्सव सण साजरे केलेले आहेत. त्याच्या पाठीमागं खोल अशी भावना आहे, आणि ह्याच विचाराने आपलं कुटुंब असायला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी हे सण साजरे केले, आणि त्याच्यामुळं आज आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी उत्सव हा सण साजराच होतो. महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक परप्रांतामध्ये हा सण साजरा होतोय. बाहेरच्या जगात सुद्धा आजकाल साजरा करायला लागले. उत्सवानं सण साजरा केला जातात, गणपती सण साजरा. तर थँक्यू काका या इन्फॉर्मेशनसाठी. खरंच खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. आपल्या सबस्क्रायबरलाच नक्की आपण तुम्ही सांगितले ते खरंच खूप बरं झालं. परत एकदा आवाज बोला गणपती बाप्पा. तर आता अंसराजदाराची आपण भेट घेतली, आता अजून एक घरी जाऊ. तर आता आलोय आपण आपल्या गुरूंच्या घरी. ठेवा तर तो मोबाईल ठेवा. शिष्य आलाय तुमचा जरा. तर आपल्या ओमकाराच्या घरी आलोय. हा गणपती आहे, मस्त डेकोरेशन केलंय. बाप्पाचं आपण दर्शन घेऊया. आता घरी आलोय, थोडा लेट झाला, आरती भेटली नाहीये. तेवढ्यामध्ये आपल्याकडे ध्रुवित दादा आलाय. उरणबोरी एक्सप्रेस ध्रुवित दादा सर. सर थोडा टाइम भेटेल का सर? हो सर. सर थोडा टाइम भेटेल का? किती वेळ थांबू? अर्धा तास. वहिनी पण आल्यात. आता काय आज कुठे कुठे जाऊन आलोस? आज कुठं नाही, गावातच. आणि दिघोडा मित्राकडे जाऊन आलो. हो, रायगड प्रीमियर लीग बद्दल कसा काय एक्सपिरियन्स होता? चांगला एक्सपिरियन्स आहे. बघूया आता नवीन सीझन आहे, कसा परफॉर्मन्स होते. आणि रबर बॉल पण गेला, थोडा चांगला गेला. पहिली बोल्ड दादाची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, मी टाकली होती यूट्यूबवरती. नक्कीच दादा ते जेवायला थांबतोस ना? तर आता झालंय, दादाला पण भेटलंय. आता जाऊया मंडपातली आपली आरती घेऊया मंडळाची, आणि त्यानंतर बाकीचे गणपती एक्सप्लोर करूया. तर आता वाजले तर रात्रीचे 10. आलोय आपण आपल्या मंडपामध्ये. मागे तुम्ही कामट्याचा राजा बघूच शकता, अजून डेकोरेशन वर्क केलंय. आलो आता आरती आहे आपली. आता काका पण इकडे टाळ वगैरे आणले, ढोलकी पण आहे. यावर्षी मंडळाने नवीन ढोलकी घेतले. काका म्हणे आता प्रतीक काका आहे आपल्या इथे आरतीला. आरती घेऊया गणपतीची. ओके, आता भेटूया डायरेक्ट आरती. तर आता आलोय आपण सतीश काकांच्या घरी. आपले सतीश काका पप्पांचे बॉस आणि आपल्या जय श्री युवक मंडळचे मोठे पाठीराखे आपले आले, त्यांच्या घरी आलोय आपण. तर आता इकडे गणपती तुम्ही बघू शकता. इको फ्रेंडली मूर्ती असते दरवर्षी मातीची, आणि इकडे लाईव्ह फुलांचं डेकोरेशन आहे. म्हणजे दर 2 आय गेस रोज तरी फुलं चेंज करतात. कमानीची 1.5 दिवस गणपती आहे. इकडे युनिक मोदक पण तुम्ही बघू शकता. मूर्त एकदम मस्त आहे, डेकोरेशन पण मस्त केलंय. सो आता आपण दर्शन घेऊया देवाचं आणि पुढे कंटिन्यू करूया. बघितलं असेल लुक चेंज केलाय, टी शर्ट आणि जीन्स घातली. आता आलं आपल्या मित्राच्या घरी. देवेश आहे इकडे, आपल्या मित्राकडे पण गणपती आहे. काका आपले. काका नमस्कार. आता 1.5 दिवसाचा गणपती आहे, मग तिकडे सगळ्यांची घाई चालली. आलो इकडे आता गणपतीला. गणपती तुम्ही बघू शकता, मस्त अप्रतिम मूर्ती आहे.
विठ्ठलाचं आपलं टिळक आहे त्याचं डेकोरेशन केलं आहे. अप्रतिम मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण मस्त वाटतंय. सो आता आपण देवाचं दर्शन घेऊया आणि आता भेटत थोड्या वेळाने. तर आपण आदित्यराजाच्या घरी गणपतीला आपला प्रेसिडेंट लिओ क्लबचा आरतीच घेऊ मग. आरती घेऊया. टाईम नाही रे, थोडा शॉर्टेज ऑफ टाइम आहे. बिझी माणूस आहे ना जरा. येस येस. तेव्हा आमचे गुडेकर डॉन गुडेकर काका इथं दाखव. फॅमिली फ्रेंडली. आले तो फोन किती नवीन फोन घेतलाय. फॅमिली फ्रेंडली व्लॉग आहे रे भाई. फॅमिली फ्रेंड. आम्ही ते बॉल शोधत होतो ना क्रिकेटचे. तर लबुबू कुठं आहे? हा भाई फोनवर बिझी आहे. लबुबू निगेटिव्ह वाइब्स देतो ना. इकडे गणपती, आपण आता गणपतीचं दर्शन करूया, जाऊया आणि आता डायरेक्ट मंडपात भेटूया. जागरण असेल आपलं, ते पण कव्हर करूया ब्लॉगमध्ये. तर भेटूया आता थोड्या वेळाने. चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून्ड. आपले जुने ब्लॉग चेक करायला विसरू नका आणि पुढच्या ब्लॉगसाठी नक्कीच आतुरतेने वाट पहा. पुढचा ब्लॉग सुद्धा लवकरच येईल आणि तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. सो बाय.